स्मित सेवा फाउंडेशन अन अकॅडमी सेंटर यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता। स्मिताताई गायकवाड यांच्या माध्यमातून हा गौरव सोहळा आज आयोजित करण्यात आला होता। तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप देखील यावेळी करण्यात आलं। यामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते आणि विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अतिशय आनंदात पार पडलेला आहे। हा सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। हडपसर परिसरातील 10वी व 12वी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या 600हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर व स्मित सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं अन अकॅडमी सेंटर प्रायोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमाचं आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहराच्या सरचिटणीस स्मिता तुषार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। या प्रेरणादायी सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक व गुलाब पुष्प देऊन यांचा सन्मान करण्यात आला। हा सोहळा केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव नव्हता, तर त्यांच्या मेहनतीला दिलेली दाद, पालकांच्या त्यागाची मान्यता आणि समाजाला दिलेला सकारात्मक संदेश होता। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आत्मविश्वासाचा हास्य आणि आनंद हा या सोहळ्याचा खरा गाभा ठरला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री भिकुजी दादा इदाते होते, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे उपस्थित होते। कार्यक्रमास माजी नगरसेविका रंजना नानी टिरेकर, माजी नगरसेविका उज्ज्वला जंगले, हिंदू वीर शैव समाज प्रांत संयोजक शरद गंजीवाले, भाजप प्रदेश कोषाध्यक्ष विकास रासकर, नमो मोर्चा सदस्य अजय विरकर, आरपीआय पुणे शहर उपाध्यक्ष महादेव दंडी, उद्योजक तुषार गायकवाड, उद्योजक सुरेश शेट्टी यांची मान्यवर उपस्थिती लाभली। विद्यार्थ्यांसाठी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक विजय नवले यांचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचे प्रायोजक अन अकॅडमी सेंटर कडून रिजनल हेड गौरव नरसिंग, सिटी हेड आकाश रहांग गडाले, सेंटर हेड सागर जैन, अकॅडमिक हेड फैजान खान हे उपस्थित होते। याशिवाय भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, जीवन जाधव, सतीश भिसे, दादा कोदरे, भाजपा हडपसर मंडल अध्यक्ष आकाश डांगमाळी, नलिनी मोरे, सुभाष जंगले, अभिजित बोराटे, संतोष खरात, दिनेश रासकर, निनाद टेमगिरे, रवींद्र चव्हाण, डॉक्टर अशोक सोरगावी, सागर तुपे, स्मिता वाघ, उज्ज्वला हाके, सविता हिंगणे, अमोल हजारे, निलेश शेलार, मारुती पवार, बाळासाहेब केमकर, सागर बारदोसकर, दशरथ गोडसे, निखिल शिंदे, सीमा शेंडे, छाया गदादे, स्वाती कुरणे, पल्लवी केदारी, संगीता पाटील, सविता वाघमोडे, गोविंद कांगणे, हरिभाऊ सावंत, भोसले सर, विशाल धावरे, रेखा आबनावे, अंजली शहा, पद्मश्री स्वामी, निकिता निगाले, भावना कांबळे, रुपाली महामुनी, त्रिशाला वर्मा, विमल बागल गावे, भगीरथी पाटील, सुनीता पाटील, वैशाली पाटील, प्राजक्ता देसाई, राजेश्वरी जाधव, विजय भूमकर, विजया भूमकर, श्रीमती आशा भूमकर, अलका शिंदे, मीरा मुसंडे, फुलचंद जालनापुरे, अनिता दाभेवार, सिद्धार्थ वर्देकर, आर्यन भोईटे, साई, अंकित कावने, संतोष शेट्टी आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व स्मित सेवा फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात विशेष सत्कारासाठी निवड करण्यात आलेल्या काही व्यक्तींमध्ये ॲडव्होकेट सागर पुजारी यांचा दिव्यांग असूनही यशस्वी वकिली पेशात यश मिळवून MBAS महासेवक दिव्यांग फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी सुरू असलेल्या सामाजिक कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला। सागर नत्तू बनपट्टे यांनी परिस्थितीवर मात करून संघर्षातून वकिली बनल्याबद्दल, डॉक्टर वृषाली वाडकर यांनी BDS डॉक्टर म्हणून यश मिळवल्याबद्दल, तर केवळ 2.5 वर्षाची अनया आशिष वैरालकर हिने फ्लॅश कार्ड थेरपीतून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव मिळवून कौतुकास पात्र ठरल्याबद्दल गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा समारंभ एक प्रेरणादायी टप्पा ठरला असून यामुळे त्यांनी नवी उमेद, आत्मविश्वास आणि शिक्षणात सातत्य ठेवण्याची प्रेरणा मिळाली। हा सत्कार सोहळा नव्या पिढीला दिशा देणारा, शिक्षणाला प्रतिष्ठा देणारा, मेहनतीला कदर करणारा आणि समाजात एक सकारात्मक विचारसरणी रुजवणारा असा एक अविस्मरणीय क्षण ठरला। स्मित सेवा फाउंडेशनच्या स्मिताताई गायकवाड आता आपल्या सोबत आहेत। त्यांनी आज हे जो काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, हा जो काही कार्यक्रम आज इथे आयोजित केला होता, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे आणि त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील करण्यात आले। स्मिताताई गायकवाड आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल, आज आपल्या माध्यमातून हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडलाय, काय सांगाल, नक्की कशा पद्धतीने आज विद्यार्थ्यांनी तुम्हाला प्रतिसाद दिलाय आणि आज हा सोहळा कसा पार पडलाय? आज
मी आपल्या हडपसर परिसरामध्ये हा तिसरा गुणवंत विद्यार्थी सोहळा आपण घेत आहोत, जेणेकरून हडपसर मधल्या विद्यार्थ्यांना काहीतरी कौतुकाची थाप मिळावी या अनुषंगाने मी हे कार्य करत आहे की पुढे होऊन म्हणजे कुणीतरी कौतुकाची थाप दिली तरच ते पुढे काहीतरी त्यांचं भविष्य घडत असतं. त्या अनुषंगाने मी हे काम करत आहे. तर इथे आपले आमचे जे नेते योगेश अण्णा टिळेकर, आपले पद्मश्री दादा इधाते, आपले धीरजजी घाटे यांच्या या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा छानपैकी कार्यक्रम झाला आणि साधारण 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इथे सहभाग घेतला. आणि हडपसर परिसरामध्ये मला आनंद वाटतो की असे इतके हुशार आणि चांगले विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे. आणि मला असं वाटतं की पुढे पण आमचं भविष्य चांगलं आहे, त्या मुलांचं भविष्य चांगलं आहे. युवा पिढीला मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही संस्कारी बना, वाम मार्गाला लागू नका, मोबाईलचा वापर टाळा, टीव्ही जास्त पाहू नका आणि जेणेकरून आपल्याला चांगलं अभ्यास करून, आता सध्या तुमचं अभ्यासाचं वय आहे, अभ्यास करून चांगलं आपल्या आईवडिलांचं नाव लौकिक होईल, चांगलं उज्ज्वल होईल ह्या हिशोबाने तुम्ही कार्य करा आणि समाजाने पण आपलं एक दिवस असं नाव काढलं पाहिजे ह्या हिशोबाने तुम्ही. आतापर्यंत मी म्हणजे 2014 पासून मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी, वृद्धांसाठी, मुलांसाठी आपण सगळ्याच स्तरांवर वेगवेगळ्या योजना राबवून वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो, जेणेकरून प्रत्येकाला त्याचा लाभ मिळावा. आणि मी आतापर्यंत म्हणजे आपल्या हडपसर परिसरातल्या साधारण 25,000 घरापर्यंत पोहोचलेली आहे की जेणेकरून आपल्याला त्यांना त्या योजनेचा, जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून ज्या योजना निघतात त्या योजनेचा लाभ मला लोकांपर्यंत द्यायचा आहे. त्या अनुषंगानेच मी काम करत आहे. स्मित सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जो काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, या ठिकाणी अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. त्यामध्ये पद्मश्री इधाते दादा हे देखील उपस्थित होते. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. आता काय सांगाल, आज स्मिताताई गायकवाड यांच्या माध्यमातून हा जो काही उपक्रम राबवण्यात आला आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, आपण देखील उपस्थित आहात, काय सांगाल? अतिशय उत्तम कार्यक्रम, अत्यंत समयोचित कार्यक्रम, विद्यार्थ्यांना आणि समाजाला प्रेरणा देणारा असा कार्यक्रम, पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी अशी भावना निर्माण करणारा कार्यक्रम आणि नवी पिढी जर योग्य पद्धतीने त्यांना जर संस्कार मिळाला तर तेच उद्याचे नागरिक आहेत आणि समाज घडवणारे आहेत. त्यांच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, ते बीज रोवावं लागतं आणि मग त्याला पाण्याचं सिंपन करावं लागतं. ते काम स्मिताताई करतायत हे प्रत्यक्ष उपस्थिती पाहिल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात येतं. 100% यशस्वी असा हा कार्यक्रम आहे. मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मातोश्री आता सोबत आहेत नानी, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. नानी, काय सांगाल, आज आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित होतात, कसा हा कार्यक्रम वाटला आणि एवढे सारे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आज स्मिताताईंच्या माध्यमातून करण्यात आला, काय सांगाल, कसं वाटतंय आज आपल्याला? नमस्ते. आज या ठिकाणी स्मिताताईंनी जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचं पहिलं आभार मानते की त्यांनी खरंच चांगले, त्यांच्या डोक्यामध्ये जी कल्पना आली की मुलांना हे शिक्षणाच्या बाबतीत आपण सर्वांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवायलाच पाहिजे, तर ते मुलांना चांगलं वाटतं. आणि तसं त्यांनी स्मिताताईचं म्हणण्याप्रमाणे त्यांनी चांगला कार्यक्रम केला आणि त्यांच्या या पुढच्या ज्या काही अपेक्षा आहे, त्यांनी त्यांचं काम आता 2014 पासून मी पाहते की त्यांचं काम चांगलं आहे. ते प्रत्येक वेळेस कार्यक्रम छान घेतात आणि माणसांची उपस्थिती, महिलांची उपस्थिती चांगली असते. त्यांना असंच यश मिळो. त्यांनी काही काळजी करू नये. तिकिटाचं आपण धावपळ करून तुमचं तिकीट आणू, फक्त निवडणूक लढवायची आणि निवडून यायचं हे काम तुमचं आहे. हे आमदाराचं किंवा कुठल्या नेत्याचं नाही किंवा आमचं नाही. तुम्ही तुमचे कर्तव्यच पार पाडायचे, चांगल्या लोकांमध्ये जाऊन. आतापासून जर तुम्ही चांगलं काम केलं तर नक्कीच लोक तुम्हाला साथ देतील. आणि लोकांना माहिती झालेली आहे की हा भाजप हा पक्ष चांगलंच काम करतो, त्यामुळे त्यांना चांगली की 2 आमचे खासदार होते, आता जास्तीत जास्त कितीतरी खासदार आपले झालेले आहेत. तसेच आमदार पण आपले बरेच झालेले आहेत. नगरसेवक पण महानगरपालिकेमध्ये 100च्या पुढे आपले नगरसेवक आहेत. तसं अजूनही आपल्याला तो टप्पा जो गाठायचा 110चा तो आपण पूर्ण करू. आणि तुम्ही तिकिटाची काळजी करू नका, तिकीट आपण आणू, फक्त तुमची तयारी ठेवा आणि लोकांच्या मध्ये जाऊन काम करा. नुसतं भाषण करून उपयोग नसतो. स्टेजवर घरोघरी जायला लागतं. कारण मला माहिती आहे, मी 20 वर्ष काम करते, ह्याच्यामध्येच करते. पहिलं महिलांची बचत गट हे ते सगळे चालू करा. महिलांना जे आपल्या योजना आहे सरकारी
मोदीजींनी जे आपल्या योजना दिलेल्या आहेत त्या सगळ्या योजना महिलांपर्यंत पोहोचवा, तर महिला आपल्या पाठीमागे उभं राहतात. कारण महिलांना काय पाहिजे की सगळं सर्वसामान्यासारखं आपण राहायचं, जास्त लोकांना कळायला पाहिजे की यांचं राहणीमान. 20 वर्ष झालं मी नगरसेवक आहे, मला कोणी नगरसेवक म्हणत पण नाही, म्हणतात तुम्ही लई साधं राहता. म्हणलं साधे राहणी आणि उच्चरसरणी ही माझ्या डोक्यामध्ये असते, त्या पद्धतीने मी काम करते. तसंच तुम्ही अण्णाच्या पावलावर, योगेश अण्णा टिळेकरांच्या आमदारांच्या पावलावर पाय ठेवून ते सांगतील त्या पद्धतीने काम करा, तुम्हाला यश नक्की येईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या स्मिताताईंचं आपण सर्वांनीच जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे की एक चांगला कार्यक्रम हा सातत्याने ते या परिसरामध्ये घेतात. मी ताईंच्या यापूर्वी सुद्धा एका कार्यक्रमाला 10वी आणि 12वीच्या गुणवंतांच्या येऊन गेलेलो आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय माणूस राजकीय पक्षाचे कार्यक्रम हा करतच असतो, पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे की आमच्या स्मिताताईंसारख्या ज्या कार्यकर्त्या आहेत, ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आहेत, त्यांना हे नक्की माहिती आहे की आपण राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना समाजाला जे आवश्यक आहे ते आपण केलं पाहिजे. आणि या भावनेतनं मला असं वाटतं की त्यांनी आपल्या परिसरातल्या 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ या ठिकाणी आयोजित केलाय. खरं तर या कौतुक समारंभाच्या निमित्ताने आपण आयुष्याच्या एका टर्निंग पॉइंटवर असतो. म्हणजे 10वी आणि 12वी म्हणलं की त्या घरातल्या पालकांना आणि त्या घरातल्या विद्यार्थ्यांना कितीही नाही म्हणलं तरी एक वर्षभर ते ओझं असतं की आता माझी 10वीची परीक्षा आहे. मग आई आपल्या मुलीची 10वीची परीक्षा आहे, 10वीची तयारी करायची म्हणून वर्षभर त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे लागलेले असतात की बाबा तुझं आता हे महत्वाचं वर्ष आहे, अभ्यास केला पाहिजे, तू टीव्ही बघू नको, तुझं आता हे महत्वाचं वर्ष आहे, तू मित्रांसोबत खेळायला जाऊ नको, तुझं आता हे महत्वाचं वर्ष आहे, तू आता बाकीचे तुझे जे काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या थोड्या कमी कर. त्याचं कारणच असं आहे की आपण आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये हे असं वर्ष असतं की ह्या वर्षानंतर आपल्याला करिअरच्या वाटा ह्या वेगवेगळ्या दिसायला लागतात. मग कोणी 10वी 12वी नंतर ज्या ज्या क्षेत्रामध्ये जायचं ठरवतं, आता इतकी क्षेत्र झाली आहेत की आपल्याला मिळालेल्या मार्क्सच्या आधारावरती, म्हणजे आता तर दादा हल्ली 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना 98-99-99% मार्क्स पडतात. म्हणजे कदाचित आमच्या लहानपणी घरातल्या 2 भावंडांना मिळून जेवढे मार्क्स मिळायचे तेवढे आता गुणवंत विद्यार्थ्यांना एकट्याला मार्क मिळतात. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये मुलींचा वाटा हा फार मोठा आहे. त्यामुळे अशा मुलींचं आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वच 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. लहान महत्वाकांक्षा हा गुन्हा असतो. तसं आपणा सर्वांना मी विनंती करेल की आपण सर्वांनी एम म्हणजे महत्वाकांक्षा ही अतिशय मोठी ठेवा. जितकी तुम्ही महत्वाकांक्षा मोठी ठेवताल तेवढी तुम्ही प्रगती करताल. खरं तर या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी आलेले आहेत, ज्यांनी चांगला अभ्यास केला, ज्यांना चांगले गुण मिळाले, त्यांचा सत्कार आज या ठिकाणी स्मिताताई गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करत आहेत. संपादन करायचंय आणि जाता जाता फक्त एकच सांगतोय की हा जो सुंदरसा कार्यक्रम स्मिताताईंनी घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी साथ द्या. नुसत्या टाळ्या वाजू नका. आपल्या परिसरामध्ये चांगले चांगले लोक निवडून येणं आवश्यक आहे. त्यापैकी स्मिताताई आहेत. 3-4 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील. जर का पक्षाने जर स्मिताताईंना जर संधी दिली तर मताच्या रूपाने स्मिताताईंना तुम्ही आशीर्वाद द्यावा
एवढीच फक्त विनंती करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. स्मिताताई गायकवाड यांनी त्यांच्या स्मित सेवा फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असा या ठिकाणी अत्यंत समाज उपयोगी असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. ताई, आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता करता काही राजकीय गोष्टी बोलल्या आणि आपलं मी अभिनंदन करतो. हा कार्यक्रम राजकीय नसतानाही आपण आपली राजकीय इच्छाशक्ती नसतानाही आपण विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेतला. निश्चित तुम्ही इतका चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमामुळे तुमचं राजकीय यश तुम्हाला मिळेल, त्याच्याबरोबर काही राजकीय अडचणी तुमच्या आयुष्यात येतील. कारण असं चांगलं काम केलं की जरा शेजाऱ्या पाजाऱ्याला वाटतं जरा जास्त विकसित होतोय, जरा जास्त मोठा होतो, त्याच्यामुळे अडचणी येतील. पण थांबवू नका, हे विद्यार्थीही थांबणार नाही, कारण तुमच्याकडे पाहून हे विद्यार्थी काम करणार आहेत. नमस्कार, माझं नाव पवार सुमित सुरेश आहे. मला 12वीला 86% आहेत. आज स्मिताताईंनी स्मित सेवा फाउंडेशन तर्फे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. खरं तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांना यश येतं, परंतु गुणवंत विद्यार्थ्यांच्या अगोदर सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो, कारण प्रत्येक कौतुकाच्या थापेमागे एक इतिहास असतो. त्यामुळं कौतुक करणाऱ्याचा आधी कौतुक करतो. स्मिताताईंनी सत्कार केला हा फक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नाही, तर गुरुने एका शिष्यासाठी केलेला सत्कार याप्रमाणे सत्कार आहे. आणि शिक्षण ही एक कला आहे, त्या कलेचे आपण कलाकार झालं पाहिजे. खरं तर थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर परमपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे पेणार तो हमखास घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणेच आपल्या भागातील हडपसर भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी स्मित सेवा फाउंडेशन तर्फे स्मिताताईंनी एक अत्यंत चांगला आणि असं शोभेल असा विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी प्रेरणा देईल अशा प्रकारचा कार्यक्रम स्मिताताईंनी घेतलेला आहे. आणि त्यातून आम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ. भविष्यात काहीतरी करण्याचा नक्की प्रयत्न करण्यापेक्षा म्हणजे काहीतरी नक्की करू. त्यामुळं मी तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने स्मिताताईंचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माझं नाव समर्थ कोटावळे. मला 92.60% SSC बोर्ड परीक्षेत पडले आणि या सत्कारमध्ये आमचा कॉन्फिडन्स वाढण्याची मदत झाली. आमचा सत्कार झाल्याबद्दल मला खूप आनंद सुद्धा झाला. थँक्यू. स्मिताताईंना थँक्यू सुद्धा बोलायचे. स्मिताताई गायकवाडांनी आम्हाला हे संधी देऊन आम्हाला एक गिफ्ट दिले त्याबद्दल धन्यवाद. आणि मला 75% पडले. मला 10वीमध्ये 90% पडले. स्मिताताई गायकवाड यांनी हा कार्यक्रम केलाय. त्यांनी सर्व पोरांना प्रोत्साहित केले. सगळ्यांना अभिनंदन केल्याबरोबर मी पण त्यांचे आभार मानतो. माझं नाव शिवन विकास कांबळे. मी इथून रामटेकडीतून आलो आहे. तर मला 81.40% पडले आहेत फ्रॉम सेंट पॅट्रिक स्कूल हायस्कूल. तर इथला प्रोग्राम खूप छान होता आणि खूप मोटिवेशनल आम्हाला झाला आतून आणि करिअरसाठी चांगली गायडन्स भेटली आम्हाला. त्यासाठी मी स्मिताताई गायकवाड यांचं खूप धन्यवाद करतो आणि हे सगळे प्रोग्राम अरेंज करण्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करतो. गगन सातपुते. स्मिताताईंनी हा प्रोग्राम खूप छान केला आहे. त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे पुढील शिक्षणासाठी. नमस्कार, माझं नाव खुशी अजय पिसाळ आहे. मी सेंट मिराजची विद्यार्थिनी आहे. मला 10वीच्या बोर्ड्समध्ये 87% पडले आणि आज माझे आईवडील आम्हाला इकडे घेऊन आले. स्मिताताईंनी खूप प्रेरणा दिली आहे मला. थँक्यू. CM न्यूज इंडिया. मी अपूर्वा आहे. आय एम इन 12th standard, 12th pass out right now and I have scored 72% in 12th standard and yeah, thank you. नमस्कार, माझं नाव आर्या कोल्हे आहे. मी सेंट मिरा स्कूलमधनं पासआउट झाली. मला 91% पडले. आजचा जो कार्यक्रम स्मिताताई यांनी ठेवला ह्याच्यामुळे आम्हाला खूप सारी प्रेरणा भेटली. थँक्यू. मी दीक्षाली आणि लोहळ. मी आज स्मिताताई यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये सामील झाले. त्यामध्ये आम्हाला खूप चांगलं यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या या सत्कार सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं. मला 10वीला 81% पडल्यात विदाऊट क्लास. त्यांनी आमचे खूप चांगले अभिनंदन केले व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि धन्यवाद मानते.
ओबीसीच्या सरचिटणीस स्मिताताई गायकवाड यांनी जे काय आज अनअकॅडमिक संस्थेतर्फे जे काय आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे, तो सत्कार त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आकार देण्यासाठी अगदी योग्य होता. आणि हा जो कार्यक्रम झालेला आहे हा अगदी पूर्ण सक्सेसफुल कार्यक्रम झालेला आहे. आणि यातून सगळ्या विद्यार्थ्यांना एक योग्य दिशा मिळालेली आहे त्यांच्या. आणि यासाठी मी स्मिताताईंचे आभार मानते की त्या हर एक क्षेत्रातली लोकांसाठी त्या कार्यरत आहेत आणि अशाच त्यांनी पुढे कार्य करावे. आणि ह्या स्मिताताई गायकवाड ह्या पूर्ण घराघरात जाऊन पोहोचलेल्या आहेत. आणि यातूनच सगळ्यांच्या मनातलं एक इच्छा असते की जो आपला माणूस असतो, आपला माणूसच आपल्यासाठी काहीतरी करत असतो. आणि हा आपला माणूसच पुढे जाऊन कुठलं राजकीय क्षेत्र जरी त्यांचं असलं तरी सामाजिक कार्यातून त्यांनी जे घडवून ते दाखवून दिलेलं आहे की माझी राजकीय भूमिका असेल तरी मी सामाजिक कार्यातून माझी ती राजकीय भूमिका करत आहे. आणि अशा प्रकारे स्मिताताई जे काही कार्य करत आहेत ते घराघरात त्या पोचलेलं आहेत. आणि यातूनच आमच्या मनातून सगळ्यांच्या मनात आहे की त्या पुढे जाऊन आमचा नेता, आमचा नगरसेवक म्हणून त्यांनी कीर्ती लाभावी. बस. नमस्कार. आज स्मिताताई गायकवाड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी खूप छान असा उपक्रम राबवला. त्याबद्दल ताईंचं खूप खूप अभिनंदन की खूप सारे हडपसरमधले विद्यार्थी इथे जमा झाले होते आणि सगळ्यांचे सत्कार करण्यात आले, त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले. असेच स्मिताताईंनी कार्यक्रम राबवत राहावं आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.